कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही तुम्ही ठीक आता, तुम्हाला कुठे लागलं नाही ना? ठीक आहे, काळजी नको करू। मस्त ड्रामा करतेस सारंग। तुझ्या मनात हिच्याविषयी प्रेम निर्माण व्हावं म्हणून हिचा आणि जगन्नाथचा हा सगळा प्लॅन। पण बरं झालं भैरवीजींनी तो प्लॅन सगळ्यांच्या नजरेत आणून दिला। सारंग ही सगळ्यांसमोर आपली बाजू घेते, पण चित्र काहीतरी वेगळंच आहे। ही आणि जगन्नाथ एकाच माळेचे मणी आहेत। ऐश्वर्या वहिनी बस। या आधी सावली वहिनीला तू खूप बोललीस, खूप अक्यूज केलीस, ते सुद्धा विनाकारण। तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना प्लीज तिला अक्यूज करू नकोस, प्लीज। पुरावा आहे। जयंती, ये खरं काय ते सगळ्यांसमोर सांग। खरंच सांगू? सांग। पण ते माझ्या भाषणाआधी दीप प्रज्वलन काहीतरी गाण्याचं सांग। मेंढळींच्या घरी कार्यक्रम होता, मी आमची सावळी गेली तू तिकडं। हा, जगन्नाथराव भेटले तिला तिथं, म्हणजे त्यांनी पाहिलं हिला, पाताक्षणी मुलगीच मानून घेतलं। मी सावलीच्या लग्नाची जबाबदारी घेतली, तर तुम्हाला काही हरकत असेल का? मला मुलगी पसंत आहे। मी हे सांगायला आलोय की अमरची बदली होतीये, त्यामुळे आपल्याला सावलीचं लग्न लवकरात लवकर करावं लागणार। झालं की मग दोघांचं लग्न एकमेकांसोबत। हा, सगळ्यांनीच पाहिलं आहे की नाही? हे सगळं आम्हाला आधीच माहिती आहे वहिनी। घ्या बघा। जयंती, खरं काय ते सांग। कुठलवारांची शपथ घेऊन सांगते हो मी, या आता बोलले ना तेच सगळं खरंय। जयंती, सत्य सांगायचंय ना, मग ते सांग। अच्छा अच्छा, सत्य। मग आता काय भागवतांची शपथ घेऊन सांगू का? हा, आता मी जे सांगितलं तेच सगळं सत्य आहे ऐश्वर्या मॅडम। यापुढे सावलीवर आरोप नाही करायचे। तुझं काम कर, तू ह्या गोष्टींकडे लक्ष नको देऊ। हॅलो, आय विल एक्सप्लेन। मी ना तुमचा फोन कट ऐकला होता। मी इकडे आले ते फक्त आणि फक्त या मुलीला सारंगच्या आयुष्यातून कायमचं काढून टाकण्यासाठी। या सगळ्याचा त्या बिचाऱ्यांवर काय परिणाम होईल याचा विचार केलायस का? सो वॉट, हू केअर्स? तसंही मला या लोकांचं तोंड बघण्याची इच्छा नाहीये, कळलं? Idiot. मग मी विचार केला, म्हणलं ऐश्वर्या मॅडम सांगतात तसं ऐकलं आणि तसं बोललं, भागवतांच्या घरचे विलन तर मीच होणार ना, है की नाही? तुम्ही काय हो, मला फक्त एका सीनचे पैसे दिले, ते एवढ्याचा मेकअप बॉक्स डबड आहे का त्याच्यात, लिप बाम पण काही उपयोगाचा नाही। मग तो परडे सोडून तुमची शॉर्ट फिल्म कशाला करू बरं मी? हा, त्याला काय म्हणतात माहितीये का? पाण्यात राहून माशाशी वैर। तुम्हाला खरं खरं सांग,
तुमच्यापर्यंतच ठेवा. माझं कोट्टलवार घरानं माझं माहेर या भागवतांपेक्षा लेचपेच आहे ओ. यांनी घरात ना हक्कलं ना तर खाण्याचे वांदे होतील माझे. कुठं जाऊ तुम्ही पोचणारात मला? म्हणून मग आपला मी हा पर्याय निवडला. त्या टाळी. नका देऊ मला काय. अहो त्यांना विचारा ना आपलं सावलं नेणार आहे का नाही. का असं कसं विचारणार? विचारा ना नाहीतर आपली साऊ. काळजी नका करू, आम्ही पुन्हा येऊ. पाया पडतो. आयुष्य पाहणं ना. सावली चल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चांदीचा भाव उतरला. वाढेल की. आज सारंग आणि सावली येणार असतील ना? आज ती पोरगी या घरात येणारच नाही, कारण ऐश्वर्या तिच्या कामात कधीच चुकत नाही. ती कधी तिला इथे येऊनच देणार नाही. सारंगाला वाटतं. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.